पारनेर सर्कलची हवा काय म्हणती, दहीपुरी गणाची हवा काय म्हणती, तुमचा दूधपुरी तांडा काय म्हणतो, या मतदानात जिल्हा परिषदचं वारं कोणाकडे आहे, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, तर तुम्ही स्वतः निवडणूक लढणार आहे भाऊ? नाही, स्वतःच तर तसं काही हे नाही आहे, पण आता जे आहे आता हे थोडं इलेक्शनचं हे लांबलेलं आहे, आणखी काही आमचं डिसिजन नाही झालं, पूर्ण तांड्याचं नियोजन बघू आम्ही कोणतं कॅन्डिडेट ठरवायचं काय आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे असं आहे, आमचा रस्त्याचा प्रश्न आता तुम्ही येताना तर बघितलेला असेल. हो हो नक्कीच. हा, की रस्त्याचा हा गंभीर प्रश्न आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, रस्ता झाला म्हणजे बाकीच्या सुविधा आपोआप होतात. नक्की. आजपर्यंत आमच्या कार्यकाळामध्ये पिढ्यानपिढ्या आम्ही रस्त्याचं दुःख भोगतोय आणि परिस्थिती अशी झाली 2 वर्षापूर्वी किंवा सतत पाऊस चालू असल्यामुळं आमच्या इथं एक महिलाला पान लागला आणि ते आम्ही जात असताना खूप परिक्रमा आम्हाला करावं लागल्या, परिश्रम करावं लागलं आणि तारेवरली कसरत करून त्या महिलेला हॉस्पिटलला न्यावं लागलं. तर आता कार्यकाळ असा आहे की आम्ही सर्व तांड्याने नियोजन केलं की बैठक घ्यायची आणि जो रस्त्याचं आमचं काम मार्गी लावून ओपन मध्ये आम्ही त्यांना सर्व तांडा मिळून पाठिंबा देणार, एकजुटीनं सहकार्य करणार. म्हणजे तो कोणता का पक्षाचा असणार, जो कोणी तुमच्या तांड्याचा रोड बघणार नाही, आम्ही फक्त माणूस बघणार आणि जो माणूस आमच्या हिताचा ठरल आम्ही त्यांना सर्व पाठिंबा देणार, एकजुटीनं एकमताने. हो ना, म्हणजे जो कोणी तुमचा मुख्य रस्ता म्हणजे मुडेगाव ते तुमचा दूधपुरी तांडा हा रस्ता जो 2 किलोमीटरचा प्रश्न आहे, हा जो कोणी उमेदवार शब्द देऊन प्रश्न हा मार्गी लावला त्याच्या मागे तुमचा संपूर्ण तांडा राहील असं तुमचं म्हणणं आहे. असं म्हणणं. मग तो कोणत्या का पक्षाचा असा आम्ही सर्व त्यांना एकमताने पाठिंबा एकजुटाने देणार. आणि विषय असा आहे की आम्हाला आजपर्यंत जे 5 वर्षात आम्हाला जो कॅन्डिडेट आहे त्यांनी आश्वासनच दिले, कामं तर कुठलीच केलेले नाही. म्हणजे मागच्या सदस्याने जे कोणी आले त्यांनी फक्त तारीख पे तारीख थोडक्यात असातला प्रकार करू देऊ असं म्हणजे शब्द दिला, पण शब्द काही पाळला नाही, शब्दाचं पालन केलंच नाही, थोडक्यात चॉकलेट दिले बस. हो. अच्छा, पण आता तुम्ही ह्यावेळेस तुम्ही हुशार झाले, तुम्ही एकच ठरवणार की जो कोणी आता पक्का शब्द देईल किंवा काम करेल त्याला त्याच मागे राहणार. बरोबर. धन्यवाद भाऊ.